वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 13वा असणारा अध्याय आणि त्याच्यामध्ये असणारा 22वा श्लोक जो आहे हा मागच्या पाठामध्ये आपण पाहिला. काय म्हणतात? उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तः देहेस्मिन् पुरुषः परः. की अशा प्रकारे तो असणारा परमपुरुष, त्याला काय म्हणतो आपण? त्यालाच या ठिकाणी उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरः अशा प्रकारे नानाविध संबोधन जे आहेत, ही नानाविध संबोधने कोणासाठी? त्या एकाच परमात्म्याला या ठिकाणी आपण काय केली? सांगितली. आणि म्हणजे अशा प्रकार या सर्वाच्या द्वारे काय ते जे तत्व आहे, परमात्म तत्व आहे, हे परमात्म तत्व एकच आहे अशा अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा जाऊन य एवं वेत्ती पुरुष, अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष त्याचा असणारा उपोद्घात या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात? तो आचार्य या ठिकाणी म्हणतात काय? इति उपन्यस्त व्याख्याय उपसंगतश्च त एतं यथोक्तलक्षम आत्मानं, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञं चापि मां विद्धी असणारा दुसरा असणारा श्लोक काय सांगितलं इथं? क्षेत्रज्ञ ही मला जाण सर्व क्षेत्रेषु वाद. सर्व जी क्षेत्र आहे म्हणजे शरीरामध्ये असणारा शरीरी, थोडक्यात प्रत्येकाचं जे शरीर आहे, या देह आहे, या देहामध्ये असणारा देही अथवा हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये असणारा शरीरी जो आहे तो कोण? क्षेत्रज्ञ ही मला जाण, असा ज्याचा उपन्यास केलेला असून हे काय केलं? आरंभाला सांगितलं, सुरुवातीला दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः. अशा प्रकारे आरंभ त्या ठिकाणी केला पहिल्या दुसऱ्या श्लोकांच्या माध्यमातून. आणि मग काय केलं? आरंभ केल्यानंतर पुढे आता काय केला? उपन्यास. हा उपन्यास म्हणजे सुरुवात केली असून त्याचे व्याख्यानही करून उपसंहार केला गेला. आणि त्याच्या प्रकारे त्या सर्वाचं व्याख्यान, क्षेत्रज्ञ या शब्दाचं यथोक्त व्याख्यान महिनाभर आता चाललंय. तेवढा एकच शब्द, त्याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं नाही. तेवढा एकच विषय 1 महिनापेक्षा जास्त कालावधीमध्ये तेवढा क्षेत्रज्ञ या शब्दावरच आता क्लास चालला. त्या क्षेत्रज्ञाच्या व्यतिरिक्त दुसरा काही विषय आता इथे मध्ये आलेला नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे काय केलं? आणि म्हणून त्याचा तिथं आरंभ करून मध्ये काय त्याचा उपसंहार या सगळ्या श्लोकाचा, उपद्रष्टा, अनुमंता च भर्ता, भोक्ता, महेश्वरा आदी या सगळ्या श्लोकांच्या द्वारे तोच परमात्मा, त्यालाच आम्ही काय म्हणतो? उपद्रष्टा, मंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर असं त्याला म्हटलो. असं करून त्याचा काय उपसंहार केलेला गेला. तोच हा परपुरुष. आणि अशा प्रकारे हाच तो आहे, तो हाच परपुरुष म्हणजे परमात्मा. काय? त्या अशा प्रकारच्या आत्म्याला, की अशा प्रकारचा जो परमात्मा जो आहे कोणता? ज्याने हे संपूर्ण जगत व्याप्त करून काय, जो त्या ठिकाणी स्थित आहे, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः. की अशा प्रकारे ज्या परमात्म्याने अभिन्न निमित्त उपादान कारण, परमात्मा निमित्त कारण उपादान कारण हे सगळं जे काय आहे, किं बहुना चराचर आपणची दाहला, या सगळ्या न्यायाने एकच परमात्मा वासुदेव सर्वम. अशा प्रकारे तो एकच परमात्मा सर्वत्र व्याप्त झालेला. काय? अशा प्रकारे त्या आत्म्याला काय जो कोणी जाणतो तो काय होतो? तो पुन्हा न स भूयो अभिजायते. तो या जन्माने अशा प्रकारे ज्याला त्या परमार्थ तत्वाचं, त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो, अशा प्रकारचा असणारा तो साधक पुन्हा हे जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे, या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा तो येत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे वास्तविक स्वरूपाने, मिथ्या स्वरूपाने नाही तर वास्तविकता, वास्तविक काय? परमात्माच आहे. अशा प्रकारे जाणणं हीच काय? साधकाची असणारी साध्याची सिद्ध अवस्था. की एकदा जाणलं की मन काय त्या उन्मनी भावाला गेल्यानंतर, निर्विकल्पक समाधीमध्ये गेल्यानंतर पुन्हा काय तो ह्या
संसार चक्रामध्ये अथवा सांसारिक असणारे मोह सुख दुःख हे ज्या काय सांगितले संसार प्रकृतीचे गुण त्याच्यामध्ये तो पुन्हा येत नाही. तो काय ब्रह्मविद ब्रह्मैव होती की तो ब्रह्मच होतो, दुसरं काही होत नाही हे सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे याच्या असणाऱ्या सगळ्या 13वा जो अध्याय त्याची फलश्रुती काय आहे ती फलश्रुती हीच न स भूयो अभिजायते. अशा प्रकारे जो त्या परमात्मा तत्वाला जाणतो तो या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा प्राप्त होत नाही किंवा पुन्हा येत नाही. काय म्हणतात बघू 23वा असणारा श्लोक. य एवं वेत्ति प्रकृतिं य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह. अशा प्रकारे जो कशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष, अरे ही प्रकृती आहे हा पुरुष आहे म्हणजे याच्या व्यवस्थितपणे ही माया आहे, या मायेमध्ये मला फसायचं नाही, ही त्रिगुणात्मिका माया आहे, परंतु माझं वास्तविक स्वरूप नारायण पुर अव्यक्तात. अशा प्रकारे जो व्यवस्थित जाणतो मायेचं स्वरूप काय आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे आणि मग मला काय करायचं त्यासाठी हे सगळं अगदी जणे आपलं काय जी साधनेच्या द्वारे ज्ञानाचे असणारे 13व्या हे जे काय सांगितली साधना अमानित्व अधंबित्वादीद्वारे हे सगळं प्राप्त केल्यानंतर विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्षत्व हे सगळ्या पहिल्या पायऱ्या त्यांनी परिपूर्ण केल्या. विवेक वैराग्यादी समाधी षटक संपत्ती प्राप्त करून घेतली आणि मग त्यानंतर मोक्षाकरिता जी आहे ते प्रस्थान त्याचं आरंभ होतो. म्हणजे अशा प्रकारे जो जाणतो की प्रकृती ही मायाच आहे, ह्या मायेमध्ये जास्त पडून उपयोग लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिविन अगदी व्यवस्थित सांगितलं. तोच विषय सांगितला की हे किती जरी मिळवायचा प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत मिळत नाही. आणि परमात्मा नित्य प्राप्त आहे. परमात्मा प्राप्ती करण्यासाठी काहीच करायचं नाही. हे सगळं जे काय आहे सगळं मजेशीरच आहे याच्यामध्ये. म्हणजे आश्चर्यवत म्हणून म्हणतात आश्चर्यवत पश्यति कच्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चन्यमन्यः शृणोति श्रुत्वापेनं वेद चैव कश्चित्. सगळं आश्चर्य की अशा प्रकारे जाणल्यानंतर की काय संसार जो आहे तो काय नित्य प्राप्तच आहे. कितीही तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, लाखवाल्याला 10 लाख दिले, 10 लाखाला कोटी दिले, कोटीवाल्याला 10 कोटी दिले, त्याला अब्ज दिले तरी तो अप्राप्तच आहे. तो अजून अपेक्षाच करत राहतो. जसं त्या ठिकाणी प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये आपण तुपाची धार ओतल्यानंतर तो शांत होणार आहे का? तो काय होतो आणखी वाढत जातो, आणखी प्रज्वलित होतो. ज्याप्रमाणे जातो त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा काय हा असणारा कितीही संसार जो आहे त्याला कितीही पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, एवढं झालं की बस होत नाही. तो तुम्हाला वास करतो शेवटी, पण तो बस होत नाही, तो संसार. आणि मग अशा प्रकारे जी वस्तू कधीच प्राप्त होणार नाही त्या वस्तूच्या मागे धावण्यास सुद्धा अर्थ नाही. मग काय परमात्मा नित्य प्राप्त आहे. परमात्मा प्राप्त करण्यासाठी काही गरजच करायचंच नाहीये. जो संसार धरला आहे त्या संसाराला फक्त सोडायचंय की परमात्मा तिथेच आहे. अंतस्थात्मान अजम न दृष्टा या ठिकाणीच बसलेला आहे. आपलं फक्त लक्ष नाही त्याकडे. आपलं लक्ष कुठे आहे? आपलं सगळं लक्ष संसाराकडे. मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, हे काम करायचं, ते काम करायचंय. पण असं कधी आपण म्हणत नाही हे सगळं सोडतो आणि मी सकाळी 10 मिनिटं आत्मचिंता करतो, संध्याकाळी 10 मिनिटं आत्मचिंता करतो. तेवढा वेळच नाही. एवढ्या आपण संसारामध्ये गुरफटून गेलेलो आहोत की त्याच्या बाहेर पडायची मनाला इच्छाच होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची जी नित्य प्राप्त वस्तू आहे या ठिकाणी त्याच्याकडे काय आपलं लक्षच नसल्यामुळे त्याची उपेक्षा या ठिकाणी आपण करतो. आणि मग काय केलं पाहिजे? मग अशा प्रकारे मग कोण जो एखादा साधक जे सगळे अमानित्व आदी गुण प्राप्त करून मग संसारापासून दूर होऊन ते नित्य प्राप्त परमात्मा प्राप्त करतो. एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच्या गुणैः सह सगळं जाणतो. अरे हा संसार असाच आहे, संसार दुःख कारणम,
सगळ्या दुःखाला कारण दुःखालयम अशाश्वतम, सर्व दुःख याच्यामध्ये आहे, त्याच्या व्यतिरिक्त येते काही नाही अशा प्रकारे जो जाणतो गुणैसह सर्वथा वर्तमानोपी, तो कोणत्याही अवस्थेमध्ये कसाही असला तो ती अवस्था आचार्यांनी सांगितली. कोणती अवस्था? योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव, की अशा प्रकारे तो योगामध्ये असो भोगामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये सर्वथा वर्तमानोपी, कोणत्याही अवस्थेमध्ये असला तरी काय नस भूयोभिजायतो, की अशा प्रकारे ज्याने त्या परमात्माचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, मग तो कोणत्याही अवस्थेमध्ये असला तरी योगामध्ये असो भोगामध्ये असो संघामध्ये असो संघविहीन, परंतु ज्याचं चित्त त्या परमात्म्यामध्ये लीन झालेलं आहे, आता परमात्माच आहे, अशा प्रकारे ज्याच्या चित्ताची असणारी वृत्ती त्यामध्ये अन्य तरंग निर्माण होत नाही. आता फक्त परमात्मा स्वरूपच तरंग त्या ठिकाणी निर्माण होत. राम 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 जे काय असेल ते त्याचा इष्टदेव, आणि अशा प्रकारे त्या तरंगाच्या द्वारे तो कुठल्याही अवस्थेमध्ये असला तरी त्याची असणारी मानसिक शक्ती किंवा मनाचा असणारा निर्धान, मनाचं असणारं वळण, त्याचं मन त्या आपण म्हणतो त्याचं मन त्या गोष्टीकडेच ओढत आहे. तसं याचं मन सुद्धा परमात्माकडेच त्याला ओढून घेऊन चाललंय, ते हे काही नको. आणि अशा प्रकारचा तो आहे. अशा प्रकारचा जो साधनेमध्ये सिद्ध अवस्थेला जातो तो काय नसभूयो विजाते यते, तो पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा येत नाही, त्या परमेश्वराच्या एकी भावाला प्राप्त होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात आचार्याचा असणारी व्याख्या, य एवं इति य एवं यथोक्तेन प्रकारेण वेत्य पुरुषं साक्षात् आत्मभावेन अयम अहमस्मि इति प्रकृतिंच यथोक्ताम अविद्यालक्षणां गुणैः स्वविकारैः सह निर्मिताम् अभावम् आपादितां विद्यया सर्वदा सर्वप्रकारेण वर्तमानापि न स भूयः पुनः पतिते अस्मिन् विद्वच्छरीरे देहान्तराय न अभिजायते न उत्पद्यते च देहान्तर न गृह्णाति इत्यतः अभिशब्दात् किम वक्तव्यं स्ववृत्तस्थ न जायते इति अभिप्रायः. अशा प्रकारे काय म्हणतात की वर निर्दिष्ट केलेला काय तो जो असणारा परमपुरुष परमात्मा वर निर्दिष्ट केलेल्या प्रकाराने हा मी म्हणून जो साक्षात आत्मभावाने त्या पुरुषात जाणतो तो परमात्मा जे आहे तो नारायण जो अव्यक्तापासून पर आहे त्या नारायणाला साक्षात काय भावाने जाणतोय तो मत भिन्नतया नाही मत अभिन्नतया साक्षात आत्मभावाने. या ठिकाणी काय फक्त आत्माचे परमात्माचे परमात्म्या व्यतिरिक्त या ठिकाणी अन्य काही नाही. अशा प्रकारे या ठिकाणी अंतस्थ आत्मानम या ठिकाणी पाहून काय करतो साक्षात आत्मभावाने पुरुषात जाणतो. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे अविद्यारूपची प्रकृती ती स्वतःच्या विकारांसह गुणांसह ज्ञानाच्या योगाने नाहीशी केली जाते असे जो समजतो की अशा प्रकारे जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा असणार यथार्थ स्वरूप थोडक्यात की प्रकृती अशीच आहे मिथ्या स्वरूपाची आहे वास्तविक नाही. मला जरी वाटलं हे असं आहे तरी सगळं मृगजळा समान आहे की वाटताना अतिशय वाटतं सुंदर त्या ठिकाणी जल आहे म्हणून धावण्याचा प्रयत्न करतो तिथे गेल्यावर काही नाही तसाच संसार आहे. अशा प्रकारे हा संसार त्या मृगजळाप्रमाणेच कधीही न प्राप्त होणारा आहे. म्हणून तेच सांगितलं पूर्वी सांगितल्याप्रमाणे अविद्यारूपी प्रकृती म्हणजेच माया ती स्वतःच्या विकारांचा गुणांचा ज्ञानाच्या योगाने नाहीशी केली जाते असा जो समजतो की या प्रकृतीचा नाश कशाने होतो तर या प्रवृत्तीचा नाश ज्ञानाच्या योगाने ज्ञानयोगाने म्हणून क्षेत्र विभागयोग ज्ञानाच्या योगाचे जो समजतो तो कोणत्याही प्रकाराने वर्णाश्रम धर्माची पर्वा न करता वागत असला तरी हे विद्वत शरीर ज्या शरीर ज्ञान उत्पन्न झालेले आहे पडल्यानंतर पुनरपी दुसरे शरीर धारण करण्यासाठी उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे जो त्या परमेश्वरा जाणतो तो कोणत्याही अवस्थेमध्ये कुठल्याही म्हणजे त्याच्याकडनं आता कसं झालं तो त्याच्याही वर निघून गेला. आणि अशा प्रकारे जो जाणला म्हणजे कुठल्याही कसाही वागत असला म्हणजे तो का कुठलेही वाईट कर्म करणार नाही. कसं त्याला शरीरालाच तशी सवय झालेली
त्यामध्ये काय कुठल्याही अवस्थेमध्ये म्हणजे तो कुठल्याही अवस्थेमध्ये परमात्म्याचंच चिंतन करत राहील. सांसारिक विषयाचं आता चिंतन त्याच्याकडनं होणारच नाही. आता पुन्हा कन्फ्युजन होईल की बाबा नाही, मग कुठल्याही अवस्थेमध्ये मग तो काही वाईट कर्म करेल का? दुष्कर्म होणारच नाही. इंद्रियांशी जे वळण आपण म्हणतो पडिले वळण इंद्रियांशी सकळ अलग, इंद्रियांना जे वळण लागलेलं आहे ते काय त्याचं आता एवढी साधनेच्या द्वारे त्याची झाली की त्या इंद्रियांना संसाराची वृत्ती किंवा बाकी विषयांमध्ये ती आता जातच नाहीये. त्यांना परमेश्वराचीच असणारी आस्था, रामनामाचीच असणारी आस्था त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तो काय कसा तरी म्हणजे फक्त त्याच अनुषंगाने साधनेच्याच अनुषंगाने सकाळी उठेल, स्नान आदी करेल, जप करेल, सहज अवस्थेमध्ये राहील, भिक्षाटन आदी करेल, पुन्हा आत्मचिंतन करेल, दुपारी पुन्हा स्नान संध्यादी करेल, भिक्षाटन करेल, संध्याकाळी नंतर पुन्हा स्नान संध्या, पुन्हा पूजा, ईश्वर चिंतन, अशा प्रकारेच तद व्यतिरिक्त कुठलाही विषय तो घेणार नाही. म्हणून ते सांगितलं वागत असला तरी हे विद्वत शरीर म्हणजे जे विद्वत शरीर म्हणजे काय, ज्या शरीरामध्ये ज्ञान उत्पन्न झालेले आहे त्याच्या शरीरामध्ये आता या शरीरामध्ये काय झालं, ज्ञान उत्पन्न झालंय. आणि म्हणून अशा प्रकारे ते शरीर पडल्यानंतर पुनरपी दुसरे शरीर धारण करण्यासाठी उत्पन्न होत नाही. आता तो काय आहे, हे शरीर जरी आता हे आहे तोपर्यंत ठीक आहे, शारीरम केवलम कर्म सांगितलं घेतील त्या ठिकाणी. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्या अवस्थेमध्ये भिक्षाटना आदी करून आत्मचिंताच करेल. आत्मचिंतेच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही चिंता संन्यासासाठी सांगितली नाही. म्हणून त्यासाठी त्याला कशाही वस्त्र दिली की फक्त आता काय त्या अवस्थेमध्ये आत्मचिंताच करणं आहे. भरण पोषणाची व्यवस्था ती संपूर्ण इतर जी आहे वर्णाश्रम व्यवस्था ती त्याची पाहिजे. त्याने काय, त्याने फक्त आत्मचिंताच करावी अशा अनुषंगाने. आणि म्हणून अशा प्रकारे पडल्यानंतर पुनरपी दुसरे शरीर धारण करण्यासाठी उत्पन्न होत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे तो आत्मचिंता करत असताना त्या अवस्थेमध्ये असताना काय होतो, तो तरी शरीर जरी त्या ठिकाणी नाश झाला शरीराचा तरी तो आता पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये जात नाही, दुसरा देह स्वीकारण्याची त्याला पाळी येत नाही. म्हणजे आता तो दुसऱ्या शरीरामध्ये जातच नाही. अपिशब्दावरून तो सदा चरणास्थित आहे, तो उत्पन्न होत नाही. हे काय सांगावयास पाहिजे असा आशय ध्वनित होतो. अपिशब्द आहे, त्या अपिशब्दाने तेच सांगितलं की तो वाईट मार्गावर आता जाणारच नाही. कुठल्याही परिस्थितीत जे आहे सत्कर्म जे आहे ती सत्कर्मच करत राहतं. या सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मामध्येच त्याची आता रतीच आहे. तो हे करेल ते करेल, कुठल्याही दुष्कृत कर्म जे आहेत, वाईट कर्म जे आहेत, वाईट कर्मात तो प्रवृत्तच होणार नाही. तशा प्रकारची भावना सुद्धा, विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये आता प्रकट होणार नाही. आणि म्हणजे अशा प्रकारचा तो देह पाहतानंतर का होईल तर तो ब्रह्मच होतो, त्यासाठी दुसरं काही नाही. त्या परमेश्वराशी एकी भावनानेच तो त्या परमेश्वराशी एकरूप होतो. ननु त्याच्यावर पुन्हा आता प्रतिपक्षी काय म्हणतो ते बघू. काय म्हणतो प्रतिपक्षी, ननु यद्यपि ज्ञानोत्पत्त्यनंतरम पुनर्जन्म अभावः उक्ता तथापि प्राज्ञानोत्पत्तेः कृतानां कर्मणाम् उत्तरकाल भाविनां च या निज अधिक्रांतानेक जन्मकृतानि तेषां च फलम् अदत्त्वा नाशा न युक्तः इति स्यात् स्युः. त्रीणि जन्मानि कृत विप्रणाशो हि न युक्तः इति यथा फले अवृत्तानाम् आरब्ध जन्मानां कर्मणां च सह कर्मणां न च कर्मणां विशेषा अवगम्यते. तस्मिन् त्रिप्रकाराणि अपि कर्माणि तानि जन्मानि आरभेन संहितानि च सर्वाणि एकं जन्म आरभेन. अन्यथा कृतविप्रणाशे सर्वत्र अनश्वास प्रसंगः शास्त्रार्थश्च स्यात् इत्यतः इदम् अयुक्तमुक्तं न स भूयो विजायते. की अशा प्रकाराचा पुन्हा सिद्ध पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्षी पुन्हा आहे, आता थोडंच राहे व्याख्यान, आता काही जास्त व्याख्यान नाही. म्हणजे फार मोठा शास्त्रार्थ गेला मागे, आता शेवटचा शास्त्रार्थ आला. काय म्हणतात शेवट, काय म्हणतात, कारण का आता शरीर उत्पत्ती शरीरात पाहतानंतर देहाचा नाश झाल्यानंतर आता नक्की काय होणार आहे, म्हणजे आता शेवट आलो त्याच्यावर आता फक्त एवढी चर्चा या ठिकाणी केली. काय म्हणतात प्रतिपक्षी म्हणजे पूर्वपक्षी जो आहे तो म्हणतो या ठिकाणी प्रश्न करतो. काय म्हणतो, अहो पण ज्ञानोत्पत्ती बरोबरच पुनर्जन्माचा अभाव सांगितला आहे, तरी पण ज्ञानोत्पत्ती बरोबर की एकदा ज्ञानाची उत्पत्ती झाली तुमच्यामध्ये की तुम्हाला पुन्हा जन्माला तुम्ही प्राप्त होत नाही असं जे तुम्ही म्हणता त्याच्यावर आक्षेप आहे.
म्हणतात तसं होऊ शकत नाही, पूर्वपक्षी म्हणतो. ते तुम्ही म्हणतात तरी पण ज्ञानोत्पत्ती पूर्वी ह्या जन्मात झालेली, ज्ञानोत्पत्ती नंतर ह्या जन्मात होणारी आणि पूर्व होऊन गेलेली अनेक जन्मामध्ये म्हणून हातून घडलेली जी कर्मे त्यांचे फळ प्राप्त झाल्याशिवाय नाश होणे योग्य नाही. ज्ञानोत्पत्ती नंतर ठीक आहे, परंतु हे शरीर धारण केलं, या शरीरामध्ये जी कर्म केली अथवा ज्ञान उत्पन्न होण्याच्या पूर्वी जी कर्म केली, नंतर तत्पूर्वी जन्मामध्ये संचितामध्ये जी कर्म केलेली आहे, ठीक आहे, ज्ञानोत्पत्ती नंतर जी कर्म केली त्यांनी तो बंधाला प्राप्त होत नाही, हे मान्य आहे आम्हाला. पण त्याच्या पूर्वी जी कर्म करून ठेवलेली आहे त्याचं काय करायचं? ती कुठे नेऊन सोडायची? ती आहेत ना त्याच्या वाट्याला, त्याच्याच वाट्याला, दुसरं कोणाच्याही वाटायचं नाही. त्याच्याची तू जी कर्म केलीस ते काय, आम्ही त्याचे भागीदार नाही, दुसरं कोणी त्यात भागीदार होत नाही. तीच गोष्ट आहे तिथे. त्या ठिकाणी आपल्या मुलांना विचारतोय पाल्या की काय तुम्ही माझ्या जी कर्म केलीत मी पापात्मक, त्याचे तुम्ही भागीदार होणार का? नाही म्हणतात. तसंच या ठिकाणी सुद्धा जी आपली कर्म आहेत, आपल्या कर्माला कुणीही भागीदार नाही. जे आपण केली स्वकर्म सूत्रेण ग्रथितो ही लोक, आपल्या कर्माला आपणच, ज्याने जे केलं त्याचं त्यांनीच फळ भोगायचं, दुसरा कुणी येणार नाही तुमचं ते फळ घेण्यासाठी, तेच सांगतात. आणि मग ह्या बाकीच्यांचं काय? ज्ञानोत्पत्ती पूर्वी, ज्ञानोत्तर सोडून द्या, पण पत्तीपूर्वी जे आहेत संचितामध्ये अनेक जन्मामध्ये केलेली कर्म पडलेलीच आहे. काय एका जन्माची आहेत का? अनेक जन्माची संचितामध्ये पडलेली आहेत, पुन्हा ह्या जन्मामधले केलेली आहेत. ज्ञान हे आत्ता झालं 2 वर्षापूर्वी, त्यापूर्वीचं काय तेच म्हणतात. म्हणून अशा काय हातून घडलेली जी कर्मे त्यांचे फळ प्राप्त झाल्याशिवाय नाश होणे योग्य नाही. मग त्यांचं काय करायचं? अशा प्रकारे सगळ्याचा तुम्ही नाश जर करत बसला तर त्याचा काहीतरी विचार करायला लागेल ना त्या कर्मांचा. तेच सांगतात कारण कृत विप्रणाश हा दोष येतो, जे केलं त्याचा उपभोग घेणंच आहे, अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून ज्ञान झाल्यानंतर तरी म्हणून ज्ञान झाल्यावर 3 जन्म तरी प्राप्त झाले पाहिजेत. कारण ज्ञान झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर 3 जन्म तरी प्राप्त झाले पाहिजे. कारण जे कर्म घडले त्याचा नाश होणे योग्य नाही. जे कर्म घडले त्याचं फल हे प्राप्तच झालं पाहिजे. ज्ञान उत्तर कालानंतर लगेच मोक्ष नाही म्हणतात. कोण? पूर्वपक्षी म्हणतो. मग काय? ज्ञानोत्तर कालानंतर त्याला 3 जन्म तरी द्या, आणि त्या 3 जन्मामध्ये काय करेल? ही जी काय सगळी कर्म जी केलेली आहेत, या सगळ्या कर्मांचं जे फल आहे, जे काय भोगायचं असेल त्या कर्माचं फल त्याला भोगू देत. आणि मग काय होईल? ते सगळं क्लीन होऊन जाईल, डिलीट होईल सगळं, आणि मग त्याला मोक्ष द्या. लगेच काय ज्ञान उत्पन्न आलं म्हणून मोक्ष देऊ नका, असं कोण म्हणतंय? पूर्वपक्षी म्हणतोय. त्याच्यावर आचार्य पुन्हा म्हणतात, काय म्हणतात? आणि म्हणून तात्पर्य त्याचा नाश होणे योग्य नाही. तात्पर्य प्रारब्ध ज्यांनी विद्यमान, त्याचं तात्पर्य काय म्हणतात? तात्पर्य प्रारब्ध ज्याने विद्यमान जन्माचा आरंभ केला आहे, अशी जी कर्मे फल देण्यास प्रवृत्त झालेली कर्मे त्यांच्यासह इतर कर्मे ही सफल होणे योग्य आहे. अलग कर्मामध्ये विशेष म्हणजे भेद आहे असे दृष्टीपदात येत नाही. 3 प्रकारची कर्मे, पूर्वी संचित कर्म, या जन्मातील ज्ञानपूर्व कर्म व ज्ञानोत्तर क्रियमान कर्म 3 जन्म उत्पन्न करतील, किंवा सर्व कर्म एकत्र होऊन 1 जन्म तरी उत्पन्न करतील. कारण असे जर न मानले तर केलेले कर्म निष्फळ कृतविनाश होऊ लागेल, तर सर्वच ठिकाणी अविश्वास होण्याचा प्रसंग येईल व सर्व शास्त्रे व्यर्थ होऊ लागतील. आणि म्हणून न स भूयो विजायते असे जे म्हटले आहे, असे जे भगवंतांनी म्हटले आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे की अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकत नाही. त्या कर्मात जी काही कर्म केली आहे, गहना कर्मणोगती म्हणतात की या ठिकाणी जी काय त्यांनी कर्म केलेली आहे, संचित आहे, प्रारब्ध आहे, त्याच्या पूर्वजन्माचे जी काय आहे, ही जी कर्म आहे, जी केलेल्या कर्माचं फल उपभोगल्याशिवाय त्याचा क्षयच नाही. आणि तुम्ही म्हणतात ज्ञान उत्पत्ती झाल्यानंतर सर्व कर्म ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूच नाही, हा जो तुमचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आम्हाला योग्य वाटत नाही. कारण का? तो जर असा प्रकारचा तुमचा सिद्धांत आम्ही गृहीत धरला तर सर्व शास्त्र व्यर्थ होऊ लागते. मग शास्त्र कशाला? एवढा मोठा तो कर्मविपाक नावाचा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे,
त्या ग्रंथाचं काय कारण, त्याच्यामध्ये सगळ्या कर्मांचं असणारं विश्लेषण सांगितलेलं आहे. कोणत्या कर्माचं काय, कशाचं काय, कशाचं काय, आणि इतर अनेक सांगितले आहे. शास्त्रामध्ये सर्व कर्म सिद्धांतच प्रतिपादित केलेले आहेत. कोणत्या कर्माने काय होणार आहे, कोणत्या कर्माने कसं काय, मग हे सगळं जे काय आहे हे सगळं काय होईल, डायरेक्ट तो मोक्षालाच गेला ज्ञानोत्तर कालानंतर. मग ही जी कर्म आहे या कर्माचं करायचं काय, मग ही सर्व कर्म जी आहेत ती काय होतील, तर काय करायचं. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट त्याला जर मोक्षाला घेऊन जात असाल तर मग शास्त्राचा पण काही उपयोग नाही, असं पूर्वपक्षी म्हणतोय. त्याच्यावर आचार्य काय म्हणतात पाहू. न क्षीयन्ते जास्य कर्माणि ब्रह्मवेद ब्रह्मयोदे तस्य तावदेव चिरम् इति कालतूलवत् सर्वाणि कर्माणि प्रदूयन्ते इत्यादि श्रुतिशतेभ्यः उक्तं विदुषः सर्वकर्मदाः यहापि उक्तं कायते धांसि समिद्धोऽग्निः इत्यादीनां सर्वकर्मदाः वक्ष्यते च उपवेत्तेश्च अविद्या कामक्लेशबीजनिमित्तानि हि जन्मानि जन्मान्तरङ्कुरम् आरभ्यते इह अपि साहंकाराभिसन्धीनि कर्माणि फलारंभकानि न इतराणि इति तत्र उक्तम. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा आता याचा असणारं उत्तर की अशा प्रकारे तुम्ही जे म्हणताय की कर्माचं फल प्राप्तच झालं, त्याचा असा सहज म्हणजे कर्मफळ लगेच नाश होतो, ज्ञानोत्तर कालामध्ये तसं काय होऊ शकत नाही. जे जी कर्म केलेले आहेत त्याचा सगळ्याचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. आपण तसंच म्हणतो, तू काय केलं आहे त्याचा तुला हिशोब द्यावाच लागेल, त्याशिवाय काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्यावर असणारं उत्तर, कर्मांचा हिशोब कसा जायचा, मग नक्की काय करायचं, त्याचं उत्तर आचार्य या ठिकाणी सांगतात. काय म्हणतात बघा, आचार्य म्हणतात, सिद्धांती म्हणतो काय, भगवानांचे म्हणणे अयोग्य नाही. आम्हीच आमचा तो सिद्धांत आहे. कोणता, नस भूयो विजायते, की अशा प्रकारे जो प्रकृती आणि पुरुषाला जाणतो तो पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. हा जो आमचा म्हणजे भगवंतांनी सांगितलेला सिद्धांत आहे, हा सिद्धांत योग्यच आहे. कसा ते आता म्हणतात पाहू. काय म्हणतात, भगवंता ते म्हणणे अयोग्य नाही. आम्ही अयोग्य सांगत नाही, आम्ही योग्यच बोलतो. कारण त्याच्या कर्माचा क्षय होतो, त्याच्या कर्म जे आहे त्या कर्माचा संपूर्ण क्षय होऊन जातो. ज्याप्रमाणे कितीही क्विंटल जरी कापूस असला, मोठाच्या मोठा परत कापसाचा करून ठेवलेला असला, आणि याचं करायचं काय, मग तो संपूर्ण कापसाचा असणारा पर्वत एक फक्त तिनका मात्र काढी अग्निप्रज्वलित झाल्यानंतर जसा 1 मिनिटाच्या आत भस्मसात होऊन जातो, त्याप्रमाणेच सांगितलं या ठिकाणी. आणि म्हणजे अशा प्रकारे कारण त्याच्या कर्माचा क्षय होतो. ज्या क्षणी ज्ञानाची उत्पत्ती तत्क्षणी सगळ्या कर्माचा क्षय होऊन जातो. तो जो ब्रह्म जाणतो तो स्वतःच ब्रह्म होतो. जो ब्रह्माला जाणतो तो दुसरं काय होतं, दुसरं तिसरं काही होत नाही, तो ब्रह्मच होतो. पुन्हा संशय घ्यायचाच नाही, तो आणखी कुठल्या लोकात गेला, इकडे गेला का तिकडे गेला, आणखी कुठनं फिरून येणार आहे का, पुन्हा हे काही होत नाही. ब्रह्मविद ब्रह्मैव होते, तो ब्रह्मच होतो, ब्रह्माव्यतिरिक्त काही होत नाही. अशी मुंडक श्रुती असून विद्यमान शरीर पडेपर्यंत त्याच्या विदेह मुक्तीला अवकाश असतो. जोपर्यंत विद्यमान देह प्रारब्ध, विद्यमान देह म्हणजे जो प्रारब्ध आहे, तोपर्यंत शारीरम केवलम, तर शरीराच्या अनुषंगाने तो आपल्याला तसे कर्म करताना दिसतो. त्यावेळेस पण त्याची अटॅचमेंट नसते. इव म्हणून प्रत्यय, कुर्वन इव, केल्यासारखा, भिक्षेला जाण्या गेल्यासारखा, असंच त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे तो काय, म्हणून जोपर्यंत शरीर आहे त्याचं कारण ती ठरलेली प्रारब्धाची अवधी, जरी मध्ये जरी ज्ञान उत्पन्न झालं तर लगे मोक्षाला जात नाही. कारण जोपर्यंत त्याचा प्रारब्ध जे आहे, कारण बाण सुटलेला आहे आता, तो जोपर्यंत गंतव्य स्थानापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचा वेग तसाच राहणार. गंतव्य स्थाना गेल्यानंतर आपल्या पडणार आहे. तसं जोपर्यंत त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत तसंच ते चालत राहील. काय, त्याचं शरीर ज्ञानोत्तर कालामध्ये एकदा आला, याचा असणारा आता आविर्भाव जो आहे, याची असणारी सगळी जी वृत्ती आहे ही जरी काय होईल, हे सगळी आता ब्रह्ममयच होईल. त्याची दृष्टी आता कर्मामध्ये आसक्ती राहणारच नाही त्याची. आता
आणि म्हणून शरीर ब्रह्म जाणतो, म्हणून तो स्वतःला ब्रह्मच होतो. आणि म्हणून विद्यमान शरीर पडेपर्यंत त्याच्या विदेह मुक्तीला अवकाश असतो. फक्त शरीर पडण्याची वाट बघत असतो. कधी एकदा तर म्हणजे शरीर पण आता त्याला काय झालंय, जड वाटायला लागलं. म्हणून शरीराची फक्त आता काय प्रारब्धाच्या कुठपर्यंत आहे तेवढीच हा वाट बघत असतो. आणि म्हणून विद्यमान शरीर पडेपर्यंत त्याच्या विदेह मुक्तीला अवकाश असतो. अग्नीत टाकलेले तृणाच्या अग्रदशी जळून जाते त्याप्रमाणे सर्व कर्मे जळतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये एखादा बारका तिनका आपण टाकतो, जसा तो तत्क्षणी टाकल्याबरोबर खाली पडतच नाही, खाली अग्नीला स्पर्श पण करत नाही, वरच्याच ज्वाळामध्ये काय होतो, तो भस्मसात होऊन जातो. ते सांगितलं. अग्नीत टाकलेले तृणाचे अग्रदशी जळून जाते त्याप्रमाणे सर्व याची जी आहे, जो ज्ञानी आहे, ज्याने असा प्रकृती आणि पुरुष जाणलेला आहे, त्याची सर्व कर्माचा दाह होतो, कर्मे जळतात इत्यादी या भाषा दुसऱ्या शेकडो श्रुतीवरून ज्ञानी पुरुषाच्या सर्व कर्मांचा दाह होत असल्याचे सिद्ध होते. अलग लक्षात म्हणजे अशा प्रकारे सर्व शास्त्रामध्ये हेच सांगितलं की जो ज्ञानी आहे, ज्ञानीसाठी कोणत्याही प्रकारचे कर्म या ठिकाणी शास्त्राने सांगितलेले नाही, त्याची सर्व कर्माचा दाहच होतो, अगदी स्पष्ट. आणि म्हणून अशा प्रकारे सिद्ध येथेही. आणि हेच सुद्धा गीताशास्त्रामध्ये तेच सांगितलं. यथा या गीताशास्त्रामध्ये यथैधांसी सम्यक् भस्मसात कुरुते अर्जुन सांगितलं 4थ्या श्लोकामध्ये. इत्यादी श्लोकाने सर्व कर्मांचा प्रारब्धेतर दाह सांगितलेला आहे. म्हणजे त्यानंतर प्रारब्ध इतर सगळी जी कर्म आहे प्रारब्धाच्या अनुषंगाने जे आहे शरीराच्या द्वारे व्हायचे ते होईल, पण तिथे इव प्रत्यय येईल. गच्छनिव, खादनिव, करण्यासारखा अलग लक्षात. आता त्या देहाशी त्याचं तादात्म्य राहिलेलं नाही, फक्त प्रारब्ध आहे म्हणून तो त्या ठिकाणी जगत आहे. आणि मग अशा प्रकारे तो काय सांगितलं. आणि म्हणून इत्यादी यथैधांसी समिद्धोग्निः भस्मसात कुरुते अर्जुन 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि इत्यादी श्लोकाने सर्व कर्मांचा प्रारब्धेतर दाह सांगितलेला आहे. ज्ञानाने सर्व कर्मदाह होतो याविषयी भगवान सर्व धर्मान परित्यज्य इत्यादी पुढे सांगतात. किंवा याच्याही पुढे तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, की ज्या भगवंताला अनन्य भावाने जीव शरण जाईल त्या क्षणी काय वे अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि, त्या सगळ्या पापांपासून तुझ्या अनन्य भावाने भगवंताला शरण जाशील त्याच वेळी तुझ्या सर्व पापांपासून तुला काय मोक्षाला घेऊन जाईल. तेच सांगितलं. इत्यादी पुढे सुद्धा सांगतात. 18व्या अध्यायामध्ये सगळं सांगतील. ज्ञानाने सर्व अनारब्ध संचित व क्रियमान कर्मांचा नाश होतो. ज्ञानाने का अनारब्ध, ज्यांचा आरब्ध झालेला नाही म्हणजे संचितामध्ये जी पडलेली बीज स्वरूपाने राहिलेली म्हणजे अनारब्ध. त्यानंतर संचितामध्ये जी काय कर्म आहेत ती, ज्यांचा अजून आरंभ झालेला नाही ती, आणि क्रियमान ही सगळी जी काय सगळ्या कर्मांचा नाश करतो ज्ञानाग्नी. ते सांगितलं. कर्मांचा नाश होतो याविषयी युक्तही सांगता येणे शक्य नाही. याविषयी युक्तीही सांगता येणे शक्य आहे. कशी काय? अज्ञ पुरुषाची अविद्या अज्ञ जो पुरुष आहे याच्यावरनं आता युक्ती सांगतात. काय म्हणतात? अज्ञ पुरुषाची अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या नावाने जी क्लेशात्मक सर्व अनर्थ बीजे, हे सगळं त्याचे काय क्लेशात्मक अनर्थाची बीजे कोणाची? जो अज्ञ पुरुष आहे त्याची, याची बीजे त्यातून निर्माण होणारी धर्मसंज्ञक कर्मे दुसऱ्या जन्माच्या अंकुराचा आरंभ करतात. हे शास्त्रात प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारे या सगळ्याच्या द्वारे अज्ञ पुरुषाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे या सगळ्या भाव अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सगळे काय? ही सगळीच्या सगळी जी आहे ही काय? आणि त्याच्यातून निर्माण होणारी काय? अनर्थाची बीजे ही काय? धर्माधर्म संज्ञक कर्मे. अशा प्रकारची सर्व कर्म काय दुसऱ्या जन्माच्या अंकुराचा आरंभ करतात. या ठिकाणी अंतःकरणामध्ये असणार आहे सगळं अभिनिवेशादी दुसरा जन्म होण्याचा अंकुर या ठिकाणीच पहिला तयार करून ठेवतात. म्हणजे त्याची जी कर्म आहेत त्याला त्या ठिकाणी फलासाठी त्याचं फल काय? तर दुसरा जन्म, त्याचा उपभोग घेण्यासाठी दुसऱ्या जन्माचा असणारा अंकुर या जन्मामध्येच अज्ञ पुरुषाचा तयार होतो. म्हणजेच अनर्थाची बीजे. तेच अनर्थाची बीजे काय होतात? हे शास्त्रात सिद्ध आहे. येथे गीतेमध्ये त्या शास्त्रामध्ये मी करता हा अहंकार व फलेच्छा यांनी युक्त असलेली कर्मे कर्मा फलाचा आरंभ करणारी होतात. यावेळेस मी करता आणि अहंकाराने युक्त आपण होतो त्यावेळेस निश्चितपणे
होणारी जी कर्म आहे ती कर्म सगळीच्या सगळी कर्म पुन्हा जन्माला कारणीभूतच होतात, त्यातनं तो सुटत नाही. हा कर्म सिद्धांतच तसा आहे. कशी कर्म करायची ते सगळं मग तिथे 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. कर्मण्य कर्म य पश्येत अकर्मण्य कर्म या सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. कर्मामध्ये अकर्म, अकर्मामध्ये कर्म पाहणारा जो आहे तो वास्तविक बुद्धिमान सांगितलेला आहे. हे सगळं त्या ठिकाणी आता झालं आता पुन्हा. आणि म्हणून अशा प्रकारे मी करता हा अहंकार व फलेच्छा यांनी युक्त असलेली कर्मे फलाचा आरंभ करणारी होतात व इतर कर्मे होत नाहीत असे ठिकठिकाणी भगवंतांनी सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे अग्नीवर भाजलेली बीजे पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाने दग्ध झालेल्या क्लेशाने शरीराची उत्पत्ती होत नाही. अशी बीज जी आहे, जी बीजे ज्यावर अग्नीवर भाजली जातात जसे त्याच्यामध्ये प्ररोहन अंकुर येण्याची क्षमता नष्ट होतात, त्याप्रमाणेच ज्ञानाने दग्ध झालेल्या क्लेशांनी शरीराची उत्पत्ती होत नाही. ज्ञानरूपी अग्नीने ही असणारी सर्व जी बीज आहे त्या संपूर्ण बीजांचं भर्जन झाल्यामुळे त्याला काय क्लेशांनी शरीराची उत्पत्ती होत नाही. पुन्हा उत्पत्ती होण्यासाठी कारणच अंकुरच फुटत नाही. कारण ज्ञानाग्नी काय करतो, त्या बीजामध्ये असणारी प्ररोहन ची शक्ती जी आहे ती शक्तीच भर्जन झाल्यानंतर नष्ट होते. अस्तु तावत् ज्ञानोत्पत्ते उत्तरकालक कृतानां कर्मणां ज्ञानेन दाहः ज्ञानसंवितात्वात् न तु इह जन्मनि ज्ञानोत्पत्ते प्राकृतानां कर्मणाम् अधीनानेक जन्मकृतानां च दाहयुक्तः नः सर्वकर्माणि इति विशेषात् ज्ञानोत्तरकालभाविनाम् एव सर्वकर्णाम् इति चेत् न संकोचे कर्णोक्तेः. पुन्हा त्याच्या पुन्हा आक्षेप की असं पुन्हा सांगितलं की काय ज्ञानोत्पत्त ज्ञान एकदा ज्ञान झालं की सगळा विषय संपला. परंतु पुन्हा वादी काय म्हणतो, ज्ञानोत्तर काली केलेल्या कर्मांचा दाह होत असेल तर हो. ज्ञानोत्तर ज्ञानाचा उत्तर म्हणजे एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्यानंतर जी कर्म करेल ती जी कर्म आहे त्यांचा दाह होतो, हे आम्हाला मान्य आहे म्हणतो. कोण म्हणतंय? पूर्वपक्षी म्हणतो की ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, तुम्ही म्हणता ज्ञानोत्तर कालामध्ये कर्म त्याचा दाह आम्ही मान्य करून घेतो. कारण का आता ज्ञान अग्नी प्रज्वलित झालेला आहे, त्यामुळे नंतर त्याची असणारी जी अवस्था आहे ती कर्म जी आहे ती बीज रूपाला येणार नाही, हे सगळी आम्ही मान्य करतो. परंतु कारण ती कर्मे ज्ञान असताना घडत असताना पण या जन्मी ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी, परंतु या जन्मी अलग लक्षात. समजा आता मला 50वे वर्ष आहे, 50 वर्षाव्या तुम्हाला गीता शिकवल्यावर मला ज्ञानाची प्राप्ती झाली, तर 50 वर्षापर्यंत केलं. आता याच्यानंतर 51-52 नंतर जी कर्म कराल त्याचा विषय संपला. कारण 50व्या वर्षी मला ज्ञानोत्पत्ती झाली, सगळी तुम्हाला गीता शिकवली. परंतु तत्पूर्वी 50 वर्षापर्यंत जी कर्म केली त्याचं काय, तेच म्हणतात की परंतु या जन्मी ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी केलेल्या आणि ह्याच नाही तर मागील अनेक जन्मात घडलेल्या कर्माचा ज्ञानाने दाह होणे योग्य नव्हे. मग ह्या जन्माच्याही आधी जन्म जो माझा होता त्याच्यामध्ये जी काही कर्म केली, या जन्मामध्ये 50व्या वर्षापर्यंत जी काही कर्म केली त्यांचं काय करायचं, त्याचा ज्ञानाने लगेच दाह करायचा, हे आम्हाला पटत नाही. हे योग्य नव्हे. आचार्य हे काय योग्य नव्हे. त्याच्या आचार्य म्हणतात असे म्हणता येणार नाही, असं काय म्हणता येणार नाही. ज्ञानोत्तर कालामध्येच फक्त जी कर्म आहेत ती नाश होतील. ज्ञानोत्तर पूर्वी कालामध्ये अथवा पूर्वजन्मामध्ये असणारी कर्मांचा नाशच होत नाही, असं काय तुम्ही जे म्हणताय ना, हे तुमचं म्हणणं योग्य नव्हे. का बरं? कारण काय, श्रुती स्मृतीमध्ये सर्व कर्म असं विशेषण दिलेलं आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माने सांगितलं, कर्माने नाही सांगितलं. सर्व कर्म जी काय संचित प्रारब्ध आगामी जे काय म्हणून कर्म आहे सर्वच्या सर्व कर्म, काही तो ठेवत नाही. त्या ठिकाणी सर्व कर्मे असे विशेषण दिले आहे. ज्ञानोत्तर काली घडणाऱ्या तेवढ्या सर्व कर्मांचा ज्ञानाने दाह होतो असे समजावे. ज्ञानोत्तर काली घडणाऱ्याच तेवढ्याच कर्मांचा ज्ञानाने दाह होतो असे समजावे म्हणून म्हणशील तर तसा संकोच करता येत नाही. कारण तसा संकोच करण्याचे काही कारण उत्पन्न नाही. कारण तुम्ही जे म्हणताय की फक्त ज्ञानोत्तर कालामधली कर्माचा नाश होतो, तत्पूर्वी जी कर्म आहे ती तशीच राहतात, त्याने पुन्हा ज्ञानाचा उपयोग काय? जर त्यात पूर्वी कालाने पुन्हा तो जन्माला येत असेल
त्याचा उपभोग घेणार असेल तर मग ज्ञानोत्तर कालामध्ये किंवा ज्ञानप्राप्तीचं काय काय करायचं ज्ञानप्राप्ती करून? म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर जे आहे पूर्वजन्म ते पुन्हा ज्याला जन्माला घालणार, पुन्हा काहीतरी होणार, पुन्हा काय एका जन्माची नाही अनेक जन्माचं तिथं बीज बहुनी मे व्यतीताने सांगितलं. अनेक कर्मांची बीजे त्या ठिकाणी पडलेली आहेत संचितामध्ये. म्हणजे हा जो आहे जन्म मरणाचं हे चक्र जे आहे सुटणारच नाही. ज्ञानानंतर मुक्ती जो आहे हा सिद्धांतच रुजू होणार नाही. काही ना काहीतरी तिथं कर्मश्लेष हा बाकीच राहणार. म्हणून सर्व कर्माणी म्हणून सगळंच काहीच ठेवत नाही मागे, भस्मच सगळ्याचं काही राहत नाही शेवटी. आणि म्हणून अशा प्रकारे तसा संकोच करता येत नाही की हे एवढंच वापरायचं तेवढंच करायचं असा संकोच. सर्व कर्माणी म्हणजे मागची असणारी सगळी कर्म असाच अर्थ या ठिकाणी यायचा. यत्उक्तम यथा वर्तमान यत्उक्तम वर्तमान जन्मारंभकानि कर्माणि न क्षीयन्ते फलदानाय प्रवृत्तानि एव सत्यापि ज्ञाने तथा अनारब्ध फलानामपि कर्मणां क्षयः न युक्तः इति तत् असत्. कथं तेषां मुक्तेषु प्रवृत्तफलत्वात् यथा पूर्वं लक्ष्यभेदाय मुक्तः इषु धनुषः लक्ष्यभेदोत्तर कालिना आरब्धवेगक्षयात् पततेन एव निवर्तते. एवं शरीरारंभकं कर्म क्षरेऽस्ति प्रयोजने निवृत्त्यापि असंस्कारवेगक्षयात् पूर्ववत् प्रवर्तते एव. यथा स एवैषु प्रवृत्तिनिमित्ता आरब्ध वेगस्तु अमुक्तः धनुषे प्रयुक्तोऽपि उपसंहरीते तथा अनारब्धफलानि कर्माणि स्वाश्रयस्थानि एव तत्त्वज्ञानेन निर्विजीक्रियन्ते इति. प्रतिदेयस्मिन् विद्वच्छरीरे न स भूयो विजायते इति उक्तम तद्युक्तम इति सिद्धम. आणि म्हणजे अशा प्रकारे आता शेवट काय म्हणतात, शेवट आला आता की अशा प्रकारे कर्मसिद्धांत जो आहे त्या कर्मसिद्धांताच्या अनुषंगाने ती जी काय आहे ज्ञानोत्तर काल मध्ये जी कर्म फक्त आहेत त्याचाच नाश होतो. पूर्वोत्तर काला जी आहे कर्म ती तशीच राहतात, तसं काही होत नाही. सर्व कर्माने शब्दाने सगळी जी कर्म आहे सर्व कर्मच इथं या ठिकाणी ग्रहण करायची. पुन्हा म्हणतायत काय, आता तुम्ही आक्षेप घेताना असे म्हणले होते की याप्रमाणे वर्तमान जन्माची जी आरब्ध कर्मे म्हणजे प्रारब्ध कर्मे ती आपले फळ देण्यास प्रवृत्त झालेलीच असताना, म्हणजे प्रारब्ध जे आहे प्रकर्षेण आरब्धते इथे प्रारब्ध हा प्रकार ते आता काय झालं की त्याचं फळ द्यायला आरंभच झाला, आता सुटतच नाही. तो प्रारब्ध कर्मामध्ये त्याला काही चॉईस नाही. जे काय त्याची कर्म जी आहे ती पूर्व काय झाली फलारंभ, फल देण्यासाठी ज्यावेळेस हे त्याची क्षमता निर्माण झाली त्यामुळे काय ती त्याची फळं देणारच. त्यामुळे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक्सक्यूज करता येणार नाही. ते या ठिकाणी आता विषय घेतला. काय म्हणतात, याप्रमाणे वर्तमान जन्माने म्हणजे या जन्मामध्ये वर्तमान जन्माने जे आरब्ध कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म ती आपले फळ देण्यास प्रवृत्त झालेलीच असताना ज्ञान जरी झाले तरी नाश पावत नाही. ती जी आहेत प्रारब्ध कर्म जे आहे प्रारब्ध कर्माचा नाशच नाही. प्रारब्ध क्षयादेव नश्यते, त्याचा क्षय भोगात त्याचे काय जे आहे उपभोग तो घेऊनच त्याचा क्षय करायचा असतो. असा जे आहे आरब्ध कर्म म्हणून झाले तरी नाश पावत नाही. त्याचप्रमाणे ज्या कर्मांचा आरंभ झालेला नाही म्हणजे ज्यांचा आत्मा आरंभच झालेला नाही प्रारब्धाचा क्षयच, त्याचा जे काय भोगादेव क्षय हा भोगानेच त्याचा क्षय होतो. आणि म्हणून अशा प्रकारे ती आपले फळ देण्यास प्रवृत्त झालेलीच असताना ज्ञान जरी झाले तरी नाश पावत नाही. ज्ञान झालं तरी प्रारब्ध कर्माचा नाश नाही, ती प्रारब्ध कर्माचा नाश भोगानेच होतो. त्यासाठी दुसरं काही नाही असं शास्त्र म्हणतं. आणि म्हणून त्याप्रमाणे ज्यांचा कर्माचा आरंभ झालेला नाही, जे कर्माचा आता आरंभ झालेला नाही ती संचितामध्ये असणारे अनारब्ध म्हणजे संचित अशा कर्मांचाही क्षय ज्ञानाने होणे युक्त नाही. परंतु त्यांचा जो क्षय आहे आता यांचा सोडून द्या, परंतु त्यांचा क्षय ज्ञानाने होणे युक्त नाही. त्याच्यावर उत्तर म्हणतात हे म्हणणे अयुक्त आहे. तसं नाही. ठीक आहे, आम्ही हे मान्य करतो प्रारब्धाच्या अनुषंगाने फलोन्मुख झाली ती म्हणून त्याचा भोग घ्यायचा. परंतु आता बीज अवस्थेमध्ये जे आहे जे फलोन्मुख झाले परिपक्व अवस्थेत झाले म्हणून प्रारब्ध निर्माण झालं म्हणून त्याचे आता भोगच घ्यायचे, भोगानेच त्याचा क्षय करायचा हे मान्य. परंतु संचित अवस्थेमध्ये जी बीज रूपामध्ये जी कर्म आहेत
ती सुद्धा आता पुन्हा फलोन्मुख होऊन त्याला फल देतील हे आम्हाला मान्य नाही, तेच सांगतात. परंतु त्या प्रारब्ध कर्माने काय तसे योग्य सांगतो का, तर त्या प्रारब्ध कर्मांना सोडलेल्या बाणाप्रमाणे, प्रारब्ध कर्मांना सोडलेल्या प्राणाप्रमाणे त्याचा फलाला आरंभ झालेला आहे. ते आता काय झालं, जसा बाण सुटल्यानंतर त्याप्रमाणे हा शरीर म्हणजे तो बाणच आहे, तो सुटला. त्यामुळे त्याची जी फळं आहे त्याच्या फळाला आरंभ झालेला आहे. त्याची जी फळं आहे ती आता तो भोगणारच. फळाला आरंभ झालेला आहे. ज्याप्रमाणे पूर्वी लक्षवेध करण्यासाठी धनुष्यापासून सुटलेला बाण लक्षाचा वेध झाल्यानंतर म्हणजे आरब्ध वेगाचा क्षय झाल्यानंतर खाली पडून थांबतो. त्यानंतर तो त्याचा जो बाण सोडलेला आहे तो तिथपर्यंत गेल्यानंतर, तिथपर्यंत त्याला जायचंय, किंवा लक्षाचा वेध घेतल्यानंतर तिथे जाऊन तो काय होतो, तो खाली पडतो. तो खाली पडतो. त्याप्रमाणे शरीराचा आरंभ करणारे कर्म शरीरस्थितीचे प्रयोजन संपले असले तरी कर्माच्या संस्काराचा वेग क्षीण होईपर्यंत पूर्वीप्रमाणे राहते. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी शरीराचा जो आहे त्याचप्रमाणे शरीराचा आरंभ करणारे कर्म, शरीराचा आरंभ कशाने, कर्म. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचप्रमाणे शरीराचा आरंभ करणारे कर्म शरीरस्थितीचे प्रयोजन संपले असले, शरीरस्थितीचं प्रयोजन संपलं तरी सुद्धा ते म्हणतात असंपले तरी कर्माच्या संस्काराचा वेग क्षीण होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच राहते. आणि ज्याप्रमाणे प्रवृत्तीला कारण असलेला वेग ज्याने घेतलेला नाही, म्हणजे जो बाण धनुष्यापासून सुटलेला नाही, तो धनुष्याला जरी लावला असला तरी तो परत घेतला जातो, त्याप्रमाणे ज्याच्या फलाचा आरंभ झालेला नाही अशी कर्मे ज्ञानाच्या योगाने जागच्या जागीच बीजरहित होऊन जातात. म्हणजे अशा प्रकारे आता धनुष्याला सुटला, परंतु बाण आता घेतलाय, धनुष्याला लावलाय, परंतु अजून सोडलेला नाही, सुटला नाही तो. आता तो काय फक्त घेतलाय त्याने हातामध्ये, म्हणजे संचित कर्म आता त्या ठिकाणी आहेत, परंतु ते अजून ताणली नाहीये, फलोन्मुख आता झालेले नाहीत. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये ते सांगतात, ते या ठिकाणी सांगतात, कारण ज्याचा वेग घेतलेला नाही म्हणजे जो बाण धनुष्यापासून सुटलेला नाहीये, तो धनुष्याला जरी लावलेला असला तरी परत घेतला जातो. तो धनुष्याला जरी लावला ते आता त्याचा जो अधिकार आहे त्याच्या पुरुषावर आहे की आता याला सोडायचा का नाही, म्हणून तो जसा तो बाण पुन्हा घेतला जातो, तेच सांगतात पुन्हा घेतला जातो. त्याप्रमाणे ज्यांच्या फलाला आरंभ झालेला नाही, अजून फलारंभ झालेला नाही, बीज अवस्थेमध्येच आहे. फलारंभ झाल्यानंतर प्रारब्धाचा आरंभ आहे, परंतु फलारंभच झाला नाही, बीज अवस्थेमध्येच आहे असे म्हणून तेच सांगितलं. म्हणून त्याला आता तो बाण तो सोडत नाही, तो आता तसाच तो काय करतो, तो पुन्हा घेऊन आपल्या भात्यामध्ये ठेवून दे. म्हणजे अशा प्रकारे तेच सांगितलं, ज्याप्रमाणे ज्याच्या फलाचा आरंभ झालेला नाही अशी कर्मे ज्ञानाच्या योगाने जागच्या जागीच विचरित होऊन जातात. ती ज्ञानाच्या योगाने त्या ठिकाणीच ती क्षीण होऊन जातात. त्याच्यामध्ये फलोन्मत निर्माण करण्याची प्रक्रियाच निर्माण होत नाही ज्ञानामुळे, त्यामुळे तिथं क्षीण होऊन जातात, बीजरहित होऊन जातात. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाचे हे शरीर पडल्यानंतर तो पुनरपी जन्माला येत नाही. आणि अशा प्रकारे तो ज्ञानी जो आहे तो शरीर पडल्यानंतर, शरीराचा नाश झाल्यानंतर किंवा शरीर त्याचं प्रारब्ध कर्म संपल्यानंतर पुनरपी जन्माला येत नाही असे जे भगवंतांनी म्हटले आहे ते योग्य असल्याचे सिद्ध झाले. आणि असं जे भगवंत म्हणतात की अशा प्रकारे ज्याने ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याच्या कर्माचा, सर्व कर्माचा क्षय होऊन तो पुन्हा या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा येत नाही, योग्य सांगितलेले आहे. अत्र आत्मरक्षण. म्हणून अशा प्रकारे पण जोपर्यंत म्हणून ज्ञानाग्नी सांगितलं, ज्ञानाग्नी सर्व कर्माने, सगळी जी कर्म जी आहेत अलग लक्षात, प्रारब्ध कर्माच्या व्यतिरिक्त जेवढी म्हणून कर्म आहेत त्या सर्वच्या सर्व कर्मांना ज्ञानस्वरूप अग्नी काय करतो, प्रज्वलित करून टाकतो. आणि प्रारब्ध भोगेन क्षयती, त्याचा जो भोग आहे कर्माचा करता आता फलोन्मुख झालेले आहेत, त्यामुळे त्याचा भोग घेणंच आहे, फक्त आता अटॅचमेंट याची राहत नाही. पुन्हा तिथं काय विशेष, तिथं आता ज्ञानोत्तर कालामध्ये त्या कर्माशी अटॅचमेंट राहत नाही, त्याचा शरीराचे भोग आहे अशा भावनेने भूल दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्या ठिकाणी जरी ऑपरेशन केलं असं, काही जरी काय केलं असं, त्याची जशी असणारी त्या मनाची तिथे अटॅचमेंट नसते, पण तिथं चिरलं काय केलं तरी आपल्याला जसं जाणवत नाही, त्याप्रमाणे
ज्ञानोत्तर कालामध्ये ती कर्माशी असणारी अटॅचमेंट याची संपून जाते. आता शरीराला भोगायचे, शरीराचे भोग येते, माझे नाही अशा प्रकारची भावना निर्माण होते. फक्त म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्या देहामध्ये तो राहून शरीर संपल्यानंतर न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति अत्रैव प्रलीयतो. तो या ठिकाणी पंचतत्वामध्ये त्या परमेश्वराशी तो एकी भावाला प्राप्त होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे आता आत्मदर्शन विषय हे ध्यानाधिक निरनिराळे म्हणून अशा प्रकारचं ते आत्मदर्शन ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. केवळ ज्ञान एक मार्ग झाला, पण तद्व्यतिरिक्त अनेक प्रकारचे सुद्धा मार्ग सांगितले. ते सगळे मार्ग आता या पुढच्या श्लोक 24व्या श्लोकापासून आरंभ करतील. 25-26 ते सगळे दुसरे मार्ग जे आहेत परपुरुषाला जाणण्याचे, परपुरुष म्हणजे परमात्मा जो आहे तो परमात्म्याला जाणण्याचे इतर मार्ग येथे सांगण्याचा प्रयत्न केला. ध्यानेन आत्मने पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. की अशा प्रकारे काही जण काय करतात, काही योगी प्रत्येक आत्म्याला बुद्धी ध्यानाने काही जाणण्याचा प्रयत्न करतात आणि काही सुसंस्कृत झालेल्या अंतःकरणाने त्याला पाहण्याचा प्रयत्न करतात. दुसरे सांख्य योगाने, तिसरे कर्मयोगाने आणि काय ईश्वरार्पण बुद्धीने कर्मानुष्ठानाने त्या परमेश्वराला आणि नाना प्रकारे आपापल्या स्वकर्माच्या अनुष्ठानाने स्वप्रकृतीच्या अनुषंगाने त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.